नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. प्रशासक दूध संस्थांचीही हरकत फेटाळली. सहकार न्यायालयाने गोकुळ प्रशासकांसह दूध संस्थेची हरकत मंगळवारी झालेल्या सुनावणीत फेटाळली. 410 दूध संस्थांच्या सभासदत्व रद्द संदर्भात बुधवारी दिनांक 22 रोजी पुन्हा सुनावणी ठेवली आहे. तर कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये औसायनातील दूध संस्थांच्या याचिकेवर पुढील सुनावणी 4 ऑगस्टला ठेवली आहे. गोकुळच्या सभासदत्व रद्द करण्यासंदर्भात नोटीस बजावलेल्या 410 दूध संस्थांनी सहकार न्यायालयात धाव घेतली आहे. मंगळवारी याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान गोकुळ प्रशासकांनी दूध संस्थांना केवळ नोटिसा बजावली आहे. त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयात जाता येणार नाही अशी हरकत नोंदवली होती. न्यायालयाने प्रशासकांची ही हरकत फेटाळून लावली. प्रशासकांनी 410 दूध संस्थांना नोटीस पाठवण्यासाठी केलेला ठराव बेकायदेशीर आहे, तो रद्द करावा अशी दूध संस्थांची मागणी आहे. न्यायालयाने दूध संस्थेची ही हरकत फेटाळून लावली. तर या प्रकरणी आज पुन्हा सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे न्यायालयात काय निर्णय होणार याकडे दूध संस्थांचे लक्ष असणार आहे. औसायनातील 190 दूध संस्थांनी सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी औसायनाचा आदेश कायम केलेल्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली. मंगळवारी न्यायालयात सुनावणी झाली, पण न्यायालयाने या संदर्भातील पुढील सुनावणी 4 ऑगस्टला ठेवली आहे.